सायकोग्राफिक किंवा सायको हा शब्द ऐकल्यानंतर सायको म्हणजे नक्की काय? सायको या शब्दाला घाबरण्याची मुळीच आवश्यकता नाहीये. या थेरपीज आणि हे काउन्सिलिंग आपण का घ्यायला हवं? अशा या थेरपीज घेता ज्या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत, तेव्हा तुम्ही तुमची यशाची पायरी ऑलरेडी चढलेल्या असतात. असं काही वयोगट आहे का की जो या इमोशनल क्रायसिसला फेस करतो? टीनेजर्सचे काही वेगळे प्रॉब्लेम असतात त्या स्वतःच्या भावनिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. शोल्डर पेनच्या मागे काही इमोशनल कारण असू शकतात का? ह्याच्या मागे सुद्धा इमोशनल कारणं आहेत. नमस्कार, मी हिना केशव. स्वागत आहे तुमचं आपल्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संवाद अंतरंगातला, मनापासून मनापर्यंत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला भेटायला आल्या आहेत अर्चना वाणी, ज्या सायकोग्राफिक काउन्सिलर आणि थेरपिस्ट आहेत. स्वागत आहे तुमचं मॅडम. मॅडम, बऱ्याचदा असं होतं की सायकोग्राफिक किंवा सायको हा शब्द ऐकल्यानंतर माझ्या मनात तर येतच, माझ्यासारखं बऱ्याच जणांच्या मनात येत असेल की सायको म्हणजे नक्की काय? म्हणजे काही मानसिक त्रास, मेंटल असे काही शब्द आमच्या मनात येतात, विचारात येतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही काय सांगाल आम्हाला? सायको या शब्दाला घाबरण्याची मुळीच आवश्यकता नाहीये, कारण सायकियाट्रिस्ट कडे जाऊन असणारे आजार आणि आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये जे आपल्याला भावनिक स्वास्थ्य मेंटेन करायचं असतं, त्या दोन गोष्टींमध्ये निश्चित फरक आहे. त्यामुळे सायको किंवा मेंटल असे शब्द घेऊन स्वतःच्या भावनिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. मग तुम्ही जसं आता मॅडम म्हणाला की भावनिक स्वास्थ्य, पण ते नेमकं तुम्ही मला सांगू शकाल का की नेमकं भावनिक स्वास्थ्य म्हणजे काय? हे नेमकं आम्हाला कळत नाही. भावनिक स्वास्थ्य, ज्याला आपण इमोशनल वेलबिंग म्हणतो, बघा आपल्या आयुष्याच्या 4 टप्पे असतात. आपल्या जेव्हा वेन वी आर सेइंग की आय एम हेल्दी, त्याचे 4 टप्पे असतात. एक असतात फिजिकल वेलबिंग, मेंटल वेलबिंग, इमोशनल वेलबिंग आणि स्पिरिच्युअल वेलबिंग. तर इथे इमोशनल वेलबिंग म्हणजे भावनिक स्वास्थ्य जे तुम्ही म्हणालात, हा खूप महत्वाचा विषय आहे. आपल्याला कधी कधी अकारण चिडचिड होत असते, आपल्याला अचानक कधीतरी राग येतो. अगदी साधी गोष्ट बघायला गेली तर आपण ड्रायव्हिंग करताना कितीतरी लोक शिव्या घालत असतात किंवा अब्युझिव्ह वर्ड युज करत असतात. हे सुद्धा इंडिकेशन आहे की ते भावनिक दृष्ट्या सक्षम नाहीयेत किंवा त्यांना आपल्या भावना व्यवस्थितपणे हाताळता येत नाहीयेत. त्यामुळे हे भावनिक स्वास्थ्य किंवा इमोशनल वेलबिंग हे फार महत्वाचा असा विषय आहे. आता तुम्ही मॅडम जसं म्हणालात की या इमोशनल क्रायसिस मधून किंवा काही समस्यातून आपण जात असतो, पण अशा काय समस्या असतात आणि समजा एखादी व्यक्ती त्या इमोशनल क्रायसिस मधून जाते, तर तिला त्यावेळेस कसं कळणार की तिला एखाद्या थेरपिस्टची किंवा काउन्सिलरची गरज आहे? हे कसं ओळखता येईल? ते सहसा ना पटकन लक्षात येत नाही किंवा आपल्याला त्याच्यासाठी थोडासा एक अवेअरनेस किंवा एक जागरूकता स्वतःबद्दल ठेवण्याची फार गरज आहे. जसं आपण अचानक खूप शॉपिंगला जातो आहोत किंवा आपण अचानक जास्ती खातो आहोत आणि ज्याचा फिजिकल इफेक्ट आपल्या शरीरावर दिसतोय, म्हणजे तुम्हाला अधिक प्रमाणात तुमचं वजन वाढतंय किंवा तुमचे केस गळतात आहेत किंवा तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो आहे, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं रिफ्रेश वाटत नाहीये, तुम्हाला आळशीपणा किंवा थकवा किंवा लिथार्जिक वाटत आहे, तर हे जे संकेत आहेत जे तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय, ते शरीरावरून तुम्हाला ओळखायचं की इथे कुठल्या तरी आपल्याला भावना ज्या आहेत, आपली भावनिक कुचंबणा होते किंवा आपलं असं काहीतरी आहे, असं काहीतरी रूट कॉज आहे जे आपल्याला समजत नाही आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे. मग अशा कोणत्या प्रकारच्या समस्या असतात की ज्या भावनांची निगडीत असतात किंवा त्या समस्यांमधून माणसं जात असतात? असे काय प्रकार असतात, तुम्ही सांगू शकाल? आता तुम्ही जे म्हणता आहात, तर आपल्या ह्या भावनिक स्वास्थ्य जे आहे, हे जे बिघडलेलं आहे, जे तुम्ही म्हणता जसं पटकन लक्षात येत नाही, तर सामान्य व्यक्तीच्या खरंच लक्षात येत नाही, परंतु तुमचं शरीर तुम्हाला संकेत देत असतं. जसं अगदी तुम्हाला सोपं उदाहरण देते की एखाद्या व्यक्तीला ना सतत धडपडण्याची सवय असते आणि तो बऱ्याचदा सांगतो मला ना एकीकडेच सारखं लागत असतं, मला सारखं उजव्या पायालाच लागत असतं, किंवा सकाळी 12 वाजून गेलं ना की माझं डोकं दुखायला लागतं. मायग्रेनचा त्रास असावा बहुतेक, कारण आजकाल लोक गुगलवरती शोधून खूप त्याची उत्तरं सापडवत असतात. तर तुमचं शरीर जेव्हा संकेत देत असतं किंवा तुम्ही कुठेतरी तुम्हाला काही आठवण राहत नाही, लक्षात राहत नाही, पेपर लिहिता लिहिता अचानक विसरलो किंवा ऑफिसमध्ये काही प्रेझेंटेशन आहे तर त्याचं तुम्हाला टेन्शन येतं, अस्वस्थ वाटतं आणि मग चिडचिड सुरू होते, हे तुमच्या शरीरावरती दिसायला लागतं. आणि हे जे दिसतं हेच संकेत असतात की तुमचं भावनिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडलेलं आहे. कारण तुमच्या शरीराचे हे जे सिम्पटम्स आहेत ते पहिल्यांदा तुमच्या मनात उमटतात, पहिल्यांदा तुमच्या भावनांद्वारे ते शरीरावरती उमटायचा प्रयत्न करत असतात. मग ह्याच्यामध्ये कुठलाही आजार किंवा कुठलाही
समस्या ही प्रथम तुमच्या शरीरावर दिसते, तर हा तुमच्यासाठी संकेत असू शकतो. मग अर्चना, ह्या इमोशनल क्रायसिस मधून जेव्हा व्यक्ती जाते, तर अशा व्यक्तींचा काही ठराविक वयोगट आहे का, की टीनेजर्स आहे त्याच्यामध्ये किंवा विवाहितच आहे, असं काही वयोगट आहे का की जो या इमोशनल क्रायसिसला फेस करतो? त्याबद्दल काय सांगशील? हे बघ ना, याला ना वयोगट असं आपण म्हणू शकणार नाही, कारण त्या त्या वयामध्ये आणि व्यक्ती परत्वे प्रत्येकाच्या समस्या किंवा प्रत्येकाच्या भावनिक जे आपण म्हणतोय त्या वेगळ्या असू शकतात. जसं आजकाल दुसरी तिसरीतली मुलं सुद्धा कधी कधी म्हणतात, अरे यार खूप स्ट्रेस आहे मला. तर त्यांचा स्ट्रेस हा त्यांच्या लेवलला स्ट्रेस असतो, तो दुर्लक्ष करून चालणार नाही. तसंच टीनेजर्सचे काही वेगळे प्रॉब्लेम असतात किंवा समस्या असतात. जसं 18 ते 25 वयोगटातली मुलं, 25 ते 35 जे लग्नाळू आहेत आणि आता लग्न करायच्या वयामध्ये आहेत, तर त्यांच्या समस्या वेगळ्या असू शकतात. 35 ते 50 असं जर का तुम्ही वयोगट केलं तर त्या त्या वयोगटामध्ये या समस्या ह्या असतातच. आणि त्याला तुम्ही किती चांगल्या पद्धतीने हाताळताय. म्हणजे एखाद्याला बाबा प्रमोशन होत नाही, त्याच खूप टेन्शन असतं, माझं प्रमोशन होत नाही, प्रमोशन होत नाहीये. मग प्रमोशन होत नाहीये, मग तो त्याला स्वतःला दोष देतो, मी कुठेतरी कमी पडतोय का अशी भीती असते. किंवा कधी त्याला ऑफिस पॉलिटिक्स वाटतं. या सगळ्या गोष्टी असतात, परंतु तुम्ही ह्याला हँडल कसं करताय फार महत्वाचं असतं. कदाचित माझं प्रमोशन होत नाहीये हे फिअर ऑफ फेल्युअर सुद्धा असू शकतं. आता फिअर ऑफ फेल्युअर हा जो शब्द आहे किंवा ही जी फ्रेज आहे ही लोकांना खूप अनकॉमन आहे, परंतु ही भीती लोकांच्या मनात असते. कुठेतरी असतं की माझ्यावरती ही जर का जबाबदारी पडली तर मी व्यवस्थित निभावेन का, मला जमणार आहे का. आणि ही जी मनात भीती असते ती आपण ओळखायला शिकायला पाहिजे, आणि तिकडे आमच्यासारख्या लोकांची मदत होऊ शकते. अर्चना, तुझ्या एक्सपर्टीज विषयी मी बरंच ऐकलेलं आहे, तर तू अशा काय मेथड्स या सगळ्याकरता युज करते, याबद्दल काय सांगशील? माझी जी मेथडॉलॉजी आहे ती थोडीशी युनिक आहे, ज्याला मी 6 किंवा 7 मेथड्स असं म्हणते. तर त्याच्यामध्ये कसं असतं, मी स्वतः ग्राफोलॉजिस्ट आहे, त्यामुळे हँडरायटिंग आणि सिग्नेचर अनालिसिस हा माझा एक खूप आवडीचा विषय आहे. हँडरायटिंग म्हणजे फक्त हस्ताक्षरावरून स्वभाव यापुरतंच हे लिमिटेड नाहीये, तर तुमच्या मनाच्या गाभ्यात दडलेलं अंतर्मनात असणारं, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ते कुठे ना कुठेतरी तुमच्या पेपरवरती तुमच्या लिखाणातून येतं आणि त्याचा जो अनालिसिस केला जातो ती आहे ग्राफोलॉजी. मी स्वतः एक कलर सायकोलॉजिस्ट सुद्धा आहे आणि 12 वर्षाखालच्या मुलांसाठी मी ड्रॉइंग अनालिसिस यूज करते. तसंच नक्षत्र अनालिसिस आहे, ऍस्ट्रो सायकोलॉजी आहे आणि सायकोमेट्रिक टेस्ट सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्यातून मला तुमच्या मनामध्ये नेमकं काय घडतं आहे, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये काय आहे, किंवा डीप रुटेड ट्रॉमाज तुमच्यामध्ये कुठले लपलेले आहेत किंवा नाही. कारण बऱ्याचदा असं वाटतं अरे मला तर काहीच होत नाहीये, परंतु अशा वेळेला निव्वळ हे असं अनालिसिस करून घेऊन सुद्धा तुम्हाला स्वतःबद्दल बरेच माहिती होऊ शकते. ते ह्या माझ्या मेथडॉलॉजीज आहेत. अर्चना, आपल्या पॉडकास्टचा विषयच आहे, नावच आहे संवाद अंतरंगातला, मनापासून मनापर्यंत. तर मला तू सांगशील का की तू जेव्हा ह्या क्षेत्रात आलीस तर तुला काय चॅलेंजेस आले? ही ना मुळात कसं आहे माहितीये, जसं आपण सुरुवातीला म्हणालो, लोकांना काउन्सिलरकडे जायचीच मुळात भीती वाटते. म्हणजे कसं असतं, मी काउन्सिलरकडे जातोय किंवा मी एखाद्या सायकोग्राफी काउन्सिलरकडे जातोय किंवा थेरपिस्टकडे जातोय, याची त्यांना कुठेतरी मनातल्या मनात लाज म्हण किंवा भीती म्हण किंवा समाज काय म्हणेल, शेजार पाजारचे काय म्हणतील, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का, याची मुळात त्यांना भीती असते. त्यामुळे लोकांना हा अवेअरनेस करून देणं की एखाद्या काउन्सिलरकडे तुम्ही जाता आहात याचा अर्थ तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही मेंटली डिस्टर्ब आहात असं नाहीये, परंतु तुम्ही स्वतःला समजून घेण्यासाठी जाता आहात, हे लोकांच्या गळी उतरवणं हे फार सुरुवातीला कठीण होतं. अर्चना, मी असं ऐकलंय की तू ग्राफोलॉजीचा जसा बिझनेस साठी युज करतेस तसं तू शिकवतेस सुद्धा. हो बरोबर आहे, मी ग्राफोलॉजी शिकवते, मी बाग फ्लॉवर थेरपी शिकवते. इन जनरल मी ज्या मेथडॉलॉजीज वापरते त्या मी सगळ्या शिकवते सुद्धा. माझे ट्रेनिंग कोर्सेस सुरू असतात. अर्चना, आपल्या पॉडकास्टचं नावच आहे संवाद अंतरंगातला, मनापासून मनापर्यंत. तर मला तुला विचारायला आवडेल की तुला 20 वर्षांच्या अनुभवातला एखादा इमोशनल मोमेंट काय असेल? तिला तसे अनेक मोमेंट्स येऊन गेलेले आहेत, अनेक असे क्षण येतात जेव्हा माझ्याकडे येणारा क्लायंट म्हण, पेशंट म्हण खूप आनंदाने आणि हसत बाहेर जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ते एक शांतता आणि एक हास्य देतं. पण ह्याच्यामध्ये मला एक 2 उदाहरणं मला द्यायला आवडतील. एक म्हणजे आहे की एक मुलगी, अर्थातच मी नाव नाही सांगणार कारण आमच्या प्रोफेशनमध्ये प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल याला खूप महत्व असतं. तर एक स्त्री माझ्याकडे आलेली, तिची सतत मिसकॅरेज होत होते.
म्हणजे 1, 2, 3 आणि चौथं जे झालं ते ट्विन्स होते. आणि तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून गेलेली आणि तिला माझं नाव सुचवलं गेलं की तू एका काउन्सिलरकडे जा. आणि जेव्हा ती मला भेटायला आली आणि तेव्हा मी तिच्याशी बोलत होते आणि तरुण मुलगी, म्हणजे 30-32 वयोगटातली, आणि ती मला सांगत होती आणि ढसाढसा रडत होती. मी तिला पहिल्यांदा शांत केलं. मी तिला म्हटलं, हे बघ, तू ना असं लगेचच्या लगेच कन्सिव्ह करण्याच्या मागे लागू नकोस. तुला पहिल्यांदा तुझी बॉडी डिटॉक्स करायला पाहिजे आहे, त्याचबरोबर तुझ्या भावना देखील करायला पाहिजेत. आणि असं करून आमचं काउन्सिलिंग सेशन सुरू झालं. आणि करता करता तिच्या बऱ्याच गोष्टी तिच्या स्वतःबद्दल लक्षात आल्या. अर्थात इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे तिची मेडिकल हिस्ट्री पूर्णपणे क्लिअर होती. मेडिकली तिला काहीही प्रॉब्लेम नव्हता, पण तिला एक तर कन्सिव्ह होत नव्हतं आणि कन्सिव्ह झालंच म्हणजे गर्भ राहिलाच तर तो मिसकॅरेज होत होतं. आणि तिच्याशी बोलताना लक्षात आलं की तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या तिला चिडवायच्या की अगं, तुझा नवरा तुझ्या पुढे किती यंग दिसतोय, तू उद्याला आई झाल्यानंतर अधिक जाडी होशील, मग तू कशी दिसशील, तू तो भैंस दिखेगी. आणि त्या सगळ्याचा तिच्या मनावर एवढा खोलवर परिणाम झालेला. आणि परत तू पुढे करिअर करू शकणार नाहीस, मूल झालं म्हणजे तू अडकलीस, प्लस जाडी होणार. मग असं तिच्या मनावर एवढा खोलवर परिणाम झालेला की ते गर्भ तिने जरी घेतला, कन्सिव्ह जरी केला, तरी तो होल्ड ती करू शकत नव्हती. आणि तिच्या काउन्सिलिंग सेशन्स नंतर ती कन्सिव्ह झाली आणि आज ती 6 वर्षाच्या मुलीची आई आहे. त्यामुळे हा एक खूप छान आनंदाचा क्षण आहे, म्हणजे आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देईन ते म्हणजे एका कॅन्सर पेशंटचं आहे. त्यांना बाईल डक्टचा कॅन्सर झालेला आणि जेव्हा त्यांना हॉस्पिटलच्या टीमनी सांगितलं की तुम्हाला काउन्सिलरची गरज आहे, आणि मग त्यांच्याबरोबर मी प्री आणि पोस्ट सर्जरी त्यांच्याबरोबर मी होते. आमची काउन्सिलिंग सेशन सुरू होती आणि त्याच्यामध्ये त्यांना मी सांगितलं, सर, तुम्हाला अंडर द नाईफ म्हणजे सर्जरी आपण टाळू शकत नाही आहोत, परंतु त्याचं रूट कॉज काय आहे ते आपण बघून घेऊया. आणि त्याचं जे मूळ कारण होतं ते फूडशी होतं, खाण्याशी होतं. आणि खाणं म्हणजे मदरिंग म्हणजेच नर्चरिंग म्हणजेच नरिशमेंट, या सगळ्याशी त्याचं मूळ असं कारण होतं. आणि ते आम्ही बोलत होतो. त्या व्यक्तीची सर्जरीही झाली आणि आज त्यांना टाटा मेमोरियलने कॅन्सर क्लिअर असं सर्टिफिकेट दिलेलं आहे. तसं हे माझ्यासाठी खूप आनंदाचे क्षण असतात आणि मला खूप छान वाटतं की आपण खूप योग्य अशा एका प्रोफेशन मध्ये आहोत. मला एक सांगशील की ह्या थेरपीज आणि हे काउन्सिलिंग आपण का घ्यायला हवं आणि त्याचा काय फायदा आपल्याला होऊ शकतो, थोडक्यात सांगशील? की ना, आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये किंवा जे सध्या आपण सगळीकडे आपल्या अवतीभोवती जे सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्याला एका काउन्सिलरची गरज खूप आहे. नाहीतर काय होतं ना, आपण एखाद्या बंधू बाबांकडे जातो. आपण सध्या बघतोय टीव्हीवरती काय न्यूज येतात आहेत ते. तसं न करता स्वतःमध्ये जी चावी आहे, म्हणजे आपल्या सक्सेसची चावी ही आपल्यामध्येच असते. सायंटिफिकली जेव्हा एखादा काउन्सिलर, जे काम मी करते आहे, जेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल समजावून देतो, तेव्हा तुम्हाला कळतं की ओके, मी अशी वागले आहे आणि आता मी कदाचित अशी वागू शकते, जे माझं पॅटर्न आहे. आणि त्या पॅटर्नमधनं बाहेर काढायला तुम्हाला काउन्सिलर मदत करतो. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जाता किंवा अशा ह्या थेरपीज घेता ज्या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत, तेव्हा तुम्ही तुमची यशाची पायरी ऑलरेडी चढलेल्या असतात. त्यामुळे येस, काउन्सिलिंग आणि थेरपी निश्चितपणे घ्यावी. आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं सगळ्यांचंच बैठं काम आहे. जसं आपण लॅपटॉपवर काम करतोय, कॉम्प्युटरवर काम करतोय, आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो तर काही काळाने शोल्डर पेन सुरू होत आहे, बॅक पेन सुरू होत आहे. पण मग बॅक पेनच्या मागे, शोल्डर पेनच्या मागे काही इमोशनल कारण असू शकतात का? काय सांगशील याबद्दल? असं आहे नाही ना, आजकाल वर्क फ्रॉम होम किंवा बैठं काम हे खूप वाढलेलं आहे. आणि लोक येतात सांगत की आम्ही 24 तास बसून असतो, एक्सरसाइज नाही, त्यामुळे आम्हाला बॅक पेन होतंय किंवा शोल्डर पेन येतोय. किंवा काही लोक म्हणतात आम्ही गाडीनेच जातो ऑफिसला, तर ड्रायव्हिंग करतो, त्यामुळे देखील आमचं ते कारण आहे. परंतु यस, ह्याच्या मागे सुद्धा इमोशनल कारणं आहेत. हे इतकी गमतीशीर आहेत. जेव्हा तुमची लोअर बॅक दुखत असते, लोअर बॅक पेन जेव्हा होत असतं, तेव्हा कुठे ना कुठेतरी तुम्हाला फायनान्शियल बर्डन असतं, कुठे ना कुठे पैशांची चिंता असते, काळजी वाटत असते, आपली इन्व्हेस्टमेंट्स बरोबर आहेत की नाही, आणि काहीही असू शकतं. त्यामुळे लोअर बॅक पेन जेव्हा होत असतं तेव्हा त्याच्या मागे असतं ते तुमचं फायनान्शियल रिझन, म्हणजे फायनान्सशी कनेक्टेड असलेली भीती. जेव्हा तुम्हाला मिडल बॅक पेन होतं तेव्हा तुम्ही कुठला ना कुठला तरी गिल्ट कॅरी करत असता
त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःलाही माहिती नसतं. तो जो गिल्ट असतो त्याच्यामुळे तुम्हाला मिडल बॅक पेन होतं आणि जेव्हा अपर बॅक पेन होत असतं तेव्हा तुम्हाला बर्डन असतं, भावनिक ओझं असतं, मनात असलेलं काही गोष्टी बोलू शकत नाही, त्याच्यामुळे आलेलं ते ओझं असू शकतं, किंवा काही गोष्टी मला करायच्या आहेत आणि मी करू शकत नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला ते दुखत असतं. शोल्डर पेन पण तसंच आहे. वेन यू फील यू आर स्टक समवेअर, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात आणि कुठेतरी तुम्ही स्टक झालेला तेव्हा तुम्हाला शोल्डर पेन होतात. त्यामुळे येस, ह्याच्या पाठीमागे सुद्धा भावनिक कारणच असतात. अर्चना, आपल्या पॉडकास्टचा विषयच आहे, नावच आहे संवाद अंतरंगातला, मनापासून मनापर्यंत. तर तुझा जो हा विषय आहे सायकोग्राफिक काउन्सिलर आणि थेरपिस्ट, हा विषय खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होता आतापर्यंत, पण तो नक्कीच आता आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना खूप तू सोप्या पद्धतीने करून सांगितला आहेस. तुम्ही जर अशा कोणत्याही इमोशनल क्रायसिस मधून जात असाल किंवा अशा कोणत्याही समस्यांना फेस करत असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही मेल आयडी सुद्धा मेन्शन केला आहे, तुम्ही मेल सुद्धा करू शकता. तुम्ही अर्चना मॅडमला नक्की कनेक्ट करा. थँक्यू. थँक्यू.